सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 22 गजेंद्र उद्धार व हनुमंतांचे रामदर्शनार्थ पुनरागमन या अध्यायातील उर्वरित भाग म्हणजे साधकाच्या दृष्टीने पाहू हा भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. साधक आणि त्याचे सद्गुरू यांच्या साधनेमध्ये किंवा देव आणि भक्त यांच्या भक्तीमध्ये खूप मोठी रहस्ये असतात. साधकाची किंवा भक्ताची प्रत्येक साधनामय किंवा भक्तिमय कृती पुढे भविष्यात अनेक सद्भक्तांना मार्गदर्शक उपकारक ठरते व ही गुरुशिष्य किंवा देवभक्त रहस्ये अशाच साधकामुळे किंवा देवभक्तांमुळे उलगडली जातात. ज्यांना कोणाला ही रहस्ये उलगडावी असे वाटते त्यांना स्वतःला अशाच प्रकारचे साधक किंवा सद्भक्त व्हावे लागेल. तेव्हाच ही सर्व रहस्ये त्यांच्या हाती लागतील, अन्यथा नाही. आता साधकाची ही जी हिरण्यगर्भ म्हणजेच लंका नगरी आहे ती अशुद्ध अहंकाराने मिश्रित आहे. म्हणजेच अशुद्ध अहंकाराच्या म्हणजेच रावणाच्या ताब्यात आहे व तिचे आपले पूर्वीचे सुवर्ण प्रकाशमय जे रूप आहे ते आता या अशुद्ध अहंकारामुळे झाकोळले गेले आहे. परंतु आता साधकाच्या या बलवान प्राणामुळे म्हणजेच हनुमंतामुळे ते सुवर्ण प्रकाशमय रूप पुन्हा प्राप्त होत आहे. या मागील रहस्य हेच की साधकाचा हा प्राण गुरुप्रणीत साधनेने व गुरुकृपेने स्थूलापासून शुद्धीकरण प्रक्रियेला सुरुवात करून भ्रूमध्य स्थित आज्ञाचक्रापर्यंत येतो. तिथे त्याला गुरुकृपेचे बळ प्राप्त होते व या गुरुकृपेच्या बळाने हा प्राण सहस्रदल कमलाकडे किंवा हिरण्यगर्भ नगरीकडे ऊर्ध्व अशी झेप घेतो. ही झेप, ही उडी म्हणजेच हनुमान उडी साधी सुधी नसते, तर ती गरुडाप्रमाणे महागतीवर आरूढ होऊन व महान असा विशाल दृष्टिकोन ठेवून घेतलेली झेप असते व यातूनच संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण होते व त्यामुळे हा प्राण पाशमुक्त व पाशबाधा रहित होऊन परिवर्तनरूपी अवतरण प्रक्रिया सुरू करतो व त्यातूनच ही हिरण्यगर्भ नगरी पुन्हा आपले सुवर्ण प्रकाशमय चैतन्य रूप प्राप्त करते व हीच परिवर्तनरूपी अवतरण प्रक्रिया आता या साधकाच्या प्राणाला थेट स्थूलापर्यंत घेऊन यायची आहे व मला वाटते की यालाच श्री अरविंदांचा पूर्ण योग किंवा अतिमानस योग म्हटले पाहिजे. आता आपण या साधकाच्या दृष्टीने पाहू या उर्वरित भागाचं थोडक्यात सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की हनुमंत लंका दहन करतात. ती लंका सुवर्णमय कशी होती त्यासाठी शुकमुनी जी कथा सांगतात गजेंद्र आख्यान म्हणून, की त्या गजेंद्राचा आणि मगराचा
त्यांच्या जीवात्म्यांना महाविष्णू घेऊन जातात. त्यांची जी देह मृतदेह असतात त्यांना गरुड घेऊन जातो, एका फांदीवर बसतो, ती फांदी मोडते. मग तो आपल्या पित्याला बोलवतो. मग पित्याच्या निर्मलत्वाच्या बलावर ते सगळ्यांना विमुक्त करतात आणि ते सांगतात की आता ही फांदी साध्या वृक्षाची नसून सुवर्णमय वृक्षाची आहे, ती तू लंकेच्या एका शेजारील पठारावर नेऊन ठेव. ते गरुड तिथे नेऊन ठेवतो. त्यानंतर पुढे त्रेतायुगामध्ये आता तिथे हनुमंत जातात. हनुमंत लंका पेटवतात. ती लंका पेटवल्यामुळे ती सुवर्णमय शाखा वितुळ लागते आणि त्यामुळे ती लंका सुवर्णमय होते. ही कथा आपण पाहिली आणि हे सहज घडलेल्या घटनेतून महान अशी किमया घडते. म्हणजेच यालाच देवभक्तांचं किंवा गुरु शिष्याची रहस्य असे म्हणतात. गुरु शिष्याकडून काही करून घेतो, शिष्य सहज पद्धतीने ते करतो, गुरुही त्याच्याकडनं सहज पद्धतीने करून घेतो. परंतु त्या कृतीमधून पुढे भविष्यात पुढच्या अनंत लोकांचं कल्याण होऊन जातं. सहज घडलेल्या गोष्टीतून असं कल्याणमय कृती घडून जाते. ही जी देवभक्तांची किंवा गुरु शिष्यांची रहस्य असतात ही अशा पद्धतीने उलगडली जातात. मात्र ती जर उलगडावी अशी कोणाला वाटत असेल त्याने अशाच प्रकारचं साधक झालं पाहिजे. आपल्या सद्गुरूंकडून अनुग्रहित होऊन पूर्ण सरेंडर, पूर्ण समर्पित होऊन साधना केली पाहिजे आणि मग त्यांच्या त्या सहज कृतीमधून अशा गोष्टी घडून जातात. इथे आपण काल पाहिलं, आपण गहिनीनाथांचा आणि गोरक्षनाथांची एक कथा पाहिली की गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांनी जो संजीवनी मंत्र दिला त्याची ते फक्त प्रामाणिकपणे साधना करत होते. त्यातनं काय व्हावं, कुठे काय, काही त्यांच्या का कुठे. आणि मच्छिंद्रनाथांना सुद्धा असं काही अपेक्षित नव्हतं, फक्त आपला शिष्य तयार व्हावा. परंतु शिष्याच्या त्या कृतीमधून काय घडतं तर गहिनीनाथांचा जन्म होतो आणि जगावर किती मोठी कल्याणकारी गोष्ट घडते, सहज घडलेली. हीच देवभक्तांची किंवा गुरु शिष्यांची रहस्य असतात की गहिनीनाथांच्यामुळे पुढे गहिनीनाथांचा अनुग्रह निवृत्तीनाथांना होतो, निवृत्तीनाथांचा अनुग्रह ज्ञानेश्वरांना होतो. आणि आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरांनी या जगात काय कार्य केले. आज हा वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, किंबहुना मी आज तुमच्यासमोर बसून जे काही बोलतोय ती त्यांचीच किमया. कारण त्याच परंपरेमधून माझ्यापर्यंत माझ्या स्वामी विद्यानंदांच्या स्वरूपाने माझ्यापर्यंत ती साधना आली. अशा अनेक लोकांचं कल्याणकारी घटना कुठे घडली तर एक सहज एक चिखलाचा मातीचा सारथी किंवा पुतळा बनवताना संजीवनी मंत्र घोकत असताना गहिनीनाथांचा जन्म होतो. आणि ती साधीशी घटना, परंतु इतकं मोठं रहस्य उलगडलं जातं की पुढे अनंत काळासाठीच्या लोकांचं कल्याणकारी गोष्ट घडते. आणि याही पुढे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हा संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय असाच चालत राहणार नाही ना. म्हणजे घटना छोटीशी परंतु त्यातून किती मोठी रहस्य उलगडली गेली. आज संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर, जगभर हा नाथ संप्रदाय विखुरलेला आहे, हा वारकरी संप्रदाय विखुरलेला आहे. किती मोठी गोष्ट आहे आणि किती छोट्याशा गोष्टीतून हे घडलं आहे. म्हणजेच अशा गुरु शिष्यांच्या शुद्ध प्रामाणिक समर्पित घटनेतून, छोट्याशा घटनेतून विशाल अशी सामाजिक कार्य घडून जातात. त्याचं हे मी फक्त एक उदाहरण दिलं. म्हणजे फक्त हे नाथ संप्रदायापुरतंच मर्यादित आहे, वारकरी संप्रदायापुरतंच मर्यादित असं नव्हे, तर जगात आध्यात्मिक ज्या गोष्टी घडतात त्या देवभक्तांच्या असे अनेक रहस्य आहेत. अनेक देवभक्तांची आपण जर रहस्य पाहिली, अनेक आपण शोधू शकता, तरी त्यातून छोट्याशा गोष्टीमधून जगाचं कल्याण होतं. अशी अनेक रहस्य, आणि असे रहस्य ज्यांना कोणाला वाटतं की आपण त्या रहस्यांचा भाग व्हावं तर त्यांना अशाच पद्धतीने प्रामाणिकपणे गुरूंकडून अनुग्रहित होऊन साधना भक्ती करून अशी रहस्य आत्मसाक्षात करून अशी रहस्य त्यांच्या ठिकाणी उलगडली जाऊ शकतात. त्याचंच आता आपण खाली हे रूप पाहतोय की इथे हनुमंत त्या लंकेला सुवर्णमय करतात. आता ती कशी झाली आपण हे पाहिलंच आहे. साधकाच्या दृष्टीने साधकाचा प्राण
आपल्या सद्गुरूंच्या जी गुरुप्रणीत साधना आहे त्या साधनेने स्वतःचं शुद्धीकरण करून घेतो व सगळ्या अंतरंगातील सगळ्या घटकांचं शुद्धीकरण तो भ्रूमध्येपर्यंत आज्ञाचक्रापर्यंत येतो. तिथं त्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते आणि तो त्या सद्गुरूंच्या कृपेने ऊर्ध्व अशी झेप घेतो आणि त्या झेपेमधून तो आत्मसाक्षात्कार करून घेतो. तो पुढे ब्रह्मसाक्षात्कार करून घेतो, पुढे परब्रह्म साक्षात्कार करून घेतो आणि त्या परब्रह्म शक्तीलाच खाली घेऊन येतो. जेव्हा तो परब्रह्म साक्षात्कार करून घेतो तेव्हा तो बाधेतनं मुक्त होतो आणि तो जेव्हा त्या शक्तीला खाली घेऊन उतरतो म्हणजेच अवतरण प्रक्रिया सुरू करतो तेव्हा त्याला तिथून पुढे त्याला पाशबाधाच होत नाही. हनुमंतांना पाशबाधा होत नाही. ते पाशमुक्त तर आहेतच, परंतु पाशबाधासुद्धा त्यांना, पाश म्हणजे सगळे सप्तपाश आपण मागे पाहिलेलेच आहेत, ह्या कुठल्याही पाशाचं बंधन राहत नाही, किंबहुना ते पाशमुक्तच असतात. तेव्हा अवतरण प्रक्रिया सुरू होते आणि ती अवतरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तो स्वतःच्या मन, प्राण आणि देहाचं, या देहांतर्गत सगळ्या घटकांचं रूपांतरण करतो. म्हणजे आपण पाहिलं की त्या साधकाचं मन हे दैवी मन होतं, देवाचं मन होतं. त्याचा प्राण हा दैवी प्राण, देवाचा प्राण होतो, विश्वप्राण होतो. त्याचा हा देह दैवी देह, देवाचा देह होता. त्याविषयी आपण मागं पाहिलेलंच आहे, तो कसा होतो. आणि एवढंच नाही तर तो जगाच्या कल्याणासाठी जगातील अनेक लोकांचं तो उत्थान उत्क्रांतीचं मार्ग तो त्यांना दाखवतो, त्यांना त्या पथावर घेऊन जातो, त्यांनाही तसंच करण्याचा तो प्रयत्न करतो. इथे फक्त एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अशा महान व्यक्तिमत्वांनी ज्या या गोष्टी घडवल्या असतात त्या गोष्टी आपल्यासारख्या सामान्य साधकांनी आपल्या अंगीकारल्या पाहिजेत. आपण तशी साधना केली पाहिजे. नाही तर त्यांनी या गोष्टी आणल्या आहेत. आता योगी श्री अरविंदांनी अतिमानस हे तत्व या पृथ्वीच्या गर्भात आणून ओतले, पण जर मी साधनाच केली नाही, मी तिकडे वळालोच नाही, मी तिकडे गेलोच नाही, तर ते काय करतील. म्हणजे मी फक्त तिकडं वळवलं पाहिजे, उन्मुख झालो पाहिजे, तिकडे मी उत्क्रांत झालो पाहिजे, मी फक्त ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने प्रामाणिकपणे साधना करण्याचा फक्त प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या व्यक्तिमत्वांचं आपल्याला आशीर्वाद, सहाय्य, चैतन्य हे मिळतच असतं. आपण कोणत्याही मार्गाने जा, कोणत्याही संप्रदायाचे असा, कोणतीही साधना करा, काहीही फरक पडत नाही. या महापुरुषांचे आशीर्वाद आपल्याला मिळतातच. कल्पना करा, समजा आपण एखाद्या वारकरी संप्रदायाचे आहेत असं आपण एक उदाहरण म्हणून चालू, आणि आपण जर साधनेत काही अडचणी आल्या, भक्तीत काही अडचणी आल्या, तर हनुमंत आपल्याला मदत करणार नाही का, शिव आपल्याला मदत करणार नाही का, हे सगळे तयार असतात. इथे सांप्रदायिक भेद नसतो, संप्रदायाचा भेद आपण निर्माण करतो. कुठल्याही संप्रदायात कसलाही मूळ जे तत्व आहे ना संप्रदायांचं, त्यामध्ये कुठलाच भेद नसतो. हा भेद आपण निर्माण करतो. तो शैव संप्रदाय, हा विष्णू संप्रदाय, हा वारकरी संप्रदाय, हा नाथ संप्रदाय, तिथे कसलाही भेद नाही. तिथे सगळ्यांचं एकीकरण झालेलं असतं. सगळे संप्रदाय त्या तत्वात गेले ना एक झालेले असतात. त्यामुळे हा भेद आपण न मानता आपण आपली साधना करायची. योग्य वेळेला आपल्या या आपल्या सद्गुरूंचं तर सहाय्य मिळतंच मिळतं, पण अशा या महापुरुषांचं सुद्धा सहकार्य आपल्याला मिळतं. आपण फक्त आपली गुरुप्रणित साधना, त्या साधनेवर विश्वास, प्रामाणिकपणा, निरहंकारिता, निर्लिप्त, ह्या सगळ्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे. मग या सगळ्यांचं सहाय्य मिळतं आणि आपणही ती परिवर्तन प्रक्रिया अंगीकारू शकतो. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.